सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे आणि तुमचे जुने सहकारी उद्धव ठाकरे हे सुद्धा आता पोस्ट आहेत. त्यामुळे नागपूरच्या थंडीमध्ये राजकीय वातावरण तापेल असं तुम्हाला वाटतंय? नाही, उद्धव ठाकरे हे नागपूरच्या अधिवेशनात एक दिवस येत असतात. कोणती हॉटेल 5 स्टार तिथे थांबत असतात. उरलेल्या सुरलेल्या आमदारांची बैठक घेत असतात आणि सरकारवर एखादा टोमणा मारून संध्याकाळच्या विमानाने जात असतात. हा त्यांचा दिनक्रम ठरलेला आहे. म्हणून ते आल्यामुळं काहीतरी सभागृहामध्ये काहीतरी होईल, ते काही सभागृहात 4 तास बसतील, असं काहीच होणार नाही. म्हणून आता गेलं पाहिजे, नंतर लोक नावं ठेवतील, पुन्हा म्हणतील घरात बसणारा माणूस, असं न होता ते थोडा पुसण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. अंबादास दानवे यांनी सकाळी ट्विट केलं आहे की मुख्यमंत्री सहायता निधीला जो पैसा आलेला आहे त्यापैकी केवळ 75 हजार रुपयांचं वाटप जे गोरगरीब आहेत, कष्टकरी आहेत आणि जे गरजू शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलेले. बाकीच्या पैशांचं काय झालं? अब्जावधी रुपये जमा झालेत असं ते दावा करत आहेत. पण या पैशांचं झालं काय असा सवाल सुद्धा उपस्थित आहे. हा सरकारी पैसा आहे, सरकारच्या खात्यात जमा असतो. पैसा सरकारच्या खात्यात असला म्हणून रोज आता या कुणाला पाहिजे पैसे असं नसतं. जे काही आता ह्या दुष्काळामध्ये काही शेतकऱ्यांच्या अडचणीत आलेले आहेत त्यांना मदत आता सरकार वेगळ्या माध्यमातून देते आणि बाकी सर्व गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्यावेळेला हा निधी उपलब्ध असावा म्हणून तो असलेला राखीव निधी असतो. तो दुसऱ्या इतर कोणत्याही कामाला खर्च करता येत नाही हे सर्वांना माहिती आहे. म्हणून निधीची आता तो ठेवला आहे म्हणून कोणी खर्च तर काय हे अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणून सरकारचा पैसा हा तातडीच्या कामासाठी किंवा अशा गरजू कामासाठी हा निश्चित वापरला जाणार आहे. नक्कीच. काल दिल्लीमध्ये अजित पवार, राहुल गांधी, शरद पवार एकत्र दिसले आणि डिनर डिप्लोमसी होती. बरीचशी चर्चा रंगतात या निमित्तानं की दोन्ही काका पुतणे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकत्र येतील, दोन्ही पक्ष एकत्र येतील आणि मग पुढचं वेगळं राजकारण काहीतरी पाहायला मिळेल. कसं पाहता याकडे, या भेटीकडे नेमकं कसं पाहता? ते पवार घराणं त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांनी घ्यायचा. शरद पवारबद्दल कोणी ठामपणे सांगू शकत नाही की शरद पवारची आजची भूमिका उद्या बदलणार नाही. म्हणून त्यांच्या बदलत्या भूमिकेचा लोकांना आता अनुभव झालेला आहे. रुटीन ज्याला म्हणतो आपण. शरद पवारांनी भूमिका बदलली, सोनिया गांधीला सोडलं, पुन्हा सोनिया गांधीशी जॉईन झाले, उद्धव साहेबाशी जॉईन झाले, उद्धव साहेबाला सोडतील. आता हे सगळं त्यांच्या राजकारणामध्ये असे प्रवास त्यांनी अनेक वेळा केलेले आहेत. म्हणून उद्या ते एकत्र आले काय नाही आले काय हा नवीन काही चमत्कार घडेल असं मला वाटत नाही. पण या भेटीमागे आता भेटीनंतर बरेचसे प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्यासोबतच राष्ट्रवादीचे दोन्ही पक्षाचे नेते पण म्हणत आहेत की ते कधीच वेगळे नव्हते आणि एकत्र आले तर त्याचं स्वागतच आहे. दोघांचं मत असू शकतं ना. त्याच्यासाठी आम्ही काय कॉमेंट्स करायचे? आता फक्त प्रश्न एवढाच आहे, शरद पवार अजित पवार बरोबर राहतात की अजित पवार शरद पवार बरोबर जातात, एवढा एक प्रश्न आहे. आणि मला वाटतं सत्तेमध्ये अजितदादा आहेत, चांगल्या पोझिशनमध्ये आहेत, ते कुठे जाणार नाही. मग शरद पवार इकडे येण्याच्या मनस्थितीत आहेत की काय अशी शंका उपस्थित होते. हे सूचक वक्तव्य म्हणावं तुमचं की अजितदादा शरद पवारांना सुद्धा सरकारमध्ये घेतील आणि केंद्रातही काही मंत्रिमंडळांमध्ये मग चेंजेस होतील असं म्हणावं. राजकारणामध्ये काही घडू शकतं म्हणून काही अधोरेखित रेख नाही आहे, काही लक्ष्मण रेषा नाही आहे, हे ओलांडायचीच नाही. म्हणून उद्या काही घडलं तर त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. जयंत पाटलांचं कालचं विधान आहे, तुम्ही सुद्धा ऐकलं असेल. जे नंबर 1 होते ते नंबर 2 झाले आणि त्याचा महाराष्ट्राला तोटा झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबद्दल ते बोलतात. तोटा झाला, फायदा झाला. जयंत पाटील चांगल्या प्रकारे जाणतात, तेही चांगले राजकारणी आहेत, मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांनी तो टोमणं का मारलं त्याचं उत्तर त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. नक्की. धन्यवाद माझी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन गिरीश गायकवाड, मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.